आम्ही घरात खेळतो, पाऊस नाही आला असतो तर आम्ही पार्किंग मध्ये खेळलो असतो. इथे माझ्या हॉटेलचे दाखवू का? हा दाखव गाइस ना. गाइस ये देखो इसके पास 21 लिखा है. ये देखो 21 इसके पास पूरे और पता नहीं उस अक्षर की बात करते हैं ना 64 पे. और ये कौन सी बताऊं? बैट वाटर. ये ना लैंड में चलती है, वाटर में चलती है, लेकिन आइस में नहीं चलती. आइस में ये चलती है, आइस में ये चलती है. और ये स्पाइडरमैन है, ये आयरन मैन का कनेक्ट. फ्रेंड गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पाऊस येतोय म्हणून सगळे मुलं माझ्याच घरात खेळत आहे. असंही एरवी रोज खेळतात. मला सगळे म्हणतात की तुम्हाला या मुलांचा कंटाळा येत नाही का, पण मग लक्षाती मी म्हणजे मला आवडतं की खाली खेळण्यापेक्षा. तर आज सगळीकडे पावसाचं असं वातावरण दिसतंय. तर आज एक खाली खेळण्याऐवजी इथं पार्किंग पॅसेजमध्येच खेळणार. थोड्या वेळाने तर सगळ्या बिल्डिंग मधले मुलं इथे खेळायला येतील. खाली बॉल जाणार नाही बरं का, लक्ष. आज पाऊस चालू आहे म्हणून आम्ही पण बाहेर फिरायला नाही जाणार आहे आणि घरातलंच आवरून घ्यावं, म्हणजे आठवडाभर मला आवरण्याचा वेळ नसतो. तर इथे वॉशिंग मशीनला मी कपडे लावून दिले. तर आज बेडशीट पण बदलवून घ्यावी आणि धुवायला टाकते मी. दर संडेला माझं हे काम असतं. ते काम आवरता आवरता दुपारचे 2 वाजतात मला, कारण रविवारी कामच जास्त पुरतं. सगळं बेडशीट काढा, सोफ्यावरचे बसके काढा, देवनाना, फरची पुसून घ्या, कारण मी फरची पुसायला बाई नाही लावली, फक्त भांड्यांना बाई लावलेली आहे. आज काय भाजी करावी, तर गव्हाच्या शेंगा मी निवडून ठेवलेला होता. मग त्याची भाजी करूया टोमॅटो घालून. छान शंकरपाळ्या बनवू. दोघी लाडू शंकर. कधीच चाललं की मला शंकरपाळ्या आणि लाडू बनव. तर आज मी लाडू किंवा शंकरपाळ्या बनवले. लाडू म्हणजे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू, पौष्टिक असतात म्हणून मी ते बनवते. मध्ये काय विशेष आहे बघू बरं. खूप दिवसाचं चाललं मम्मी लाडू कर म्हणून मी आज लाडू करायला घेतले. गुळाचे लाडू खूप आवडतात आणि म्हणून मी आज शंकरपाळ्याने एकच काहीतरी खायचं. ड्रॉइंग करायची. राजलक्ष्मीने ड्रॉइंग काढली. कसली रे? विराट कोहली. माय गॉड, बाप रे. लक्षची ड्रॉइंग बघून घ्या. विराट कोहली वाटतो का? कमेंट मध्ये नक्की सांगा. खूप मेहनतीने केली. बाप रे. तर लक्षला आहे ना ड्रॉइंग करायला खूप आवडते आणि बघून बघून तो बरोबर चित्र काढत असतो. आणि तो लहान म्हणजे सिनियर KG ला असताना त्यापासून त्याला ड्रॉइंगमध्ये आवड आहे. गणपतीच्या वेळेस म्हणजे पेपरमध्ये जे गणपतीचे फोटो यायचे कलरिंग करण्यासाठी तो छानपैकी असा करत असायचा. तर लाडूसाठी मी ते शेंगदाणे भाजले आणि गुळ छान कट केला. हा सेंद्रिय गुळ आहे, थोडासा माझ्याकडे अर्धा उरलेला होता, त्याच्यानंतर हा आणला. चिक्कीचा नाही घ्यायचा कारण ते जास्त चिकट होतात. साधा गुळ घ्यायचा. आणि आता गुळ आणि शेंगदाणे असे 2 मिश्रण मी दळून घेणार आहे. शेंगदाणे खूप थंडे नाही होऊ द्यायचे, कोमटच, कारण त्याला मग छान असेच बांधता येतात. आणि याच्यात तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूप थोडं गरम करून टाकू शकता, पण मी तूप न टाकता अशीच बांधते फक्त गुळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण. तर हे खूप जाड नाही ठेवायचं आहे. खूप जाड ठेवलं तर ते बांधता येत नाही. तो मग डायरेक्ट गुळाचा पाक करावा लागतो. त्याच्यापेक्षा हे सोपं आहे, म्हणजे चावायला पण सहज इझी चावले जातात. आता मी हे गरम गरम आहे ना म्हणून हे पहिले बांधते, नंतर दुसरं मिश्रण मी दळेल. म्हणजे ना कोमट असताना दळलं की गुळ त्याला बरोबर चिकटतो आणि लाडू तुटत वगैरे नाही. उपासाला पण छान आहे आणि लहान मुलांना तर अतिशय पौष्टिक.
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी हे लाडू चांगले फायदेशीर आहे. तुम्हाला वाटलं तर याच्यात बदाम काजू भाजून आणि त्याचं पण मिश्रण याच्यात टाकू शकता दळून. मी सध्या आज फक्त गूळ आणि शेंगदाणेच टाकलेले. या दोन याच्यापासूनच हे लाडू छान बनतात आणि गरम गरम दळले ना त्या एकदम इझी बांधले जातात. थंड नाही होऊ द्यायचे. गरम गरम खाल्ले का ते पण मस्त लागतं. काही नाही म्हणू शकत की याला किती शेंगदाणे घ्यायचे किंवा किती गूळ घ्यायचा. तर अर्धा किलो गूळ आणि 1 किलो शेंगदाणे असं घेतलं तरी चालेल. उपवासासाठी पण खूप छान लागतात. काय रे हटकताय, पाणी पिऊन घे. तर खूप बारीक पेस्ट पण नाही करायची जेणेकरून ते तोंडाला आतमधून चिटकेल असं, आणि खूप जाड पण नाही ठेवायचं जेणेकरून लाडू बांधता येणार. आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तेल वगैरे यूज करत नाही मी, किंवा तूप पण नाही यूज करत. ज्याला वाटलं तूप टाकायचं त्याने टाकू शकता. आता लक्षला बदाम नाही आवडत, मग मी याच्यात बदाम थोडे भाजून असे भरभरीत आणि बदाम पण दळून टाकते. बदाम काजू म्हणजे ते खाल्ले जातात. रोज 2 लाडू जरी खाल्ले तरी हिमोग्लोबिन पण छान वाढेल. किती इझी बांधले जातात बघा, है ना. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण घरी बांधून बघा. काही जण आहे ना पाक करतात, पण पाकचे आहे ना ते कडक होता, त्याच्यामुळे पाक नाही करायचं. मी गुळ डायरेक्ट असंच तो भाजलेल्या याच्यात शेंगदाण्यामध्ये किस करून आणि दळून घेतलाय. कर बंद. सकाळचे 5 वाजले आणि मी भाजीपाला घ्यायला मार्केटला चालले. आठवड्याभराचा भाजीपाला आणून ठेवला, निवडून ठेवला की फक्त भाजी टाकायची. पाऊस पण उघडला आहे आणि ऊन पण पडलेला आहे आणि मी पटकन जाऊन आता भाजीपाला घेऊन येते. तर मी भाजीपाला वगैरे घेऊन आली आणि मस्त स्वयंपाक झाला, जेवण झालं आणि लक्ष मस्तपैकी स्केच करतोय. दाखव रे लक्ष कसं काढलं. लॉर्ड हनुमान छान काढलं रे, मस्त. वा वा. लक्ष ना असं स्केच बघून मोबाईलवर आणि काढतो. लक्ष हे सगळे काढलेले स्केच आपण भिंतीला लावून देऊ. हा बाळा, लक्षने भरपूर असे स्केच काढलेले. लक्ष लेफ्ट हँड आहे, लेफ्ट हाताने काढतो. तो लिहिण्याची सवय त्याला लहानपणापासून लेफ्ट हँडने काढायची. वा वा वा, खूप छान काढलं रे. तर तुम्हाला पण आवडलं का लक्षचं स्केच? कमेंट्समध्ये सांगा. हनुमानजी काढले लक्ष्मी, है ना. तुम्हाला माझी ड्रॉइंग बी दाखवतो. एवढं होऊ दे फक्त. काय काय काढलेलं लक्ष दाखवतो. आता ड्रॉइंग करायला जास्त आवडतं आणि म्हणून आम्ही पण त्याला करू देतो. लहानपणापासूनच त्याला आवड आहे. स्केचिंग काढून झाली बघा. वा वा, छान काढले हा लक्ष. तुझे सगळे स्केच आवरून ठेवू आपण. जय जगन्नाथ काढलं. आमच्या देवारात जय जगन्नाथची मूर्ती आहे ना, त्याला बघून. त्याच्यानंतर हे लव बर्ड्स काढले. आज जय हनुमान काढले. त्याच्यानंतर काय आहे, हिमाचल प्रदेश. ओ माय गॉड, काय काय असतं रे हिमाचल प्रदेशमध्ये. बिलासपूर, मंडी, कुल्लू. वा वा वा, छान. हे काय लक्ष? आयरन मॅन पण. हां, आणि हे काय? पिकाचू. काय? पिकाचू. 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 पोकेमॉन. श्रीराम.
प्रभू श्रीराम आणि हे महादेव. महादेव. हॅलो गाईज, तर मी सगळी ड्रॉइंग बनवली. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मी विराट कोहलीची बनवू, टेक्नो गेमरची बनवू का सौरभ जोशीची बनवू. बाय बाय.